अरे काय काय लोक जातीपातीना बोलता पुडकाशे त्या बिचारा आदिवासी लोके लगीनमा सुद्धा देवना गाणं म्हणतच माडी त्या लगीनमा आपलं गाणं ते 3 वरीस 4 वरीस पहिलं म्हणेल गाणं ते फुल मार्केट मा आहे. उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निघारीना निवता तुला देनास. उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निघारीना निवता तुला देनास. निवता देनास निवता देनास निवता देनास निवता देनास. उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निघारीना निवता तुला देनास. आदिवासी बाया देवना गाणं म्हणतीस आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा तुम्हाला लगीन ना गाणं. कोणी टाकी अंगण मा काट शिलगाई दिस होती काटली यंदा घेतला का दांगडू गुचाय ना प्रत्येक गावमा शिलगावनी ती काटली. कोणी टाकी अंगण मा खाट बाणट सुरूच नाही. आई कोणी टाकी अंगण मा खाट आई म्हणावर उतारू जाई पेनीसून आपला. खरं तर मी पहिलेच सगळ्यांची जाहीर माफी मागेल बाबा. या माझ्या माया बहिणी बसल्या आहेत ना एवढ्या दिलदार आहेत महाराज. मी इथलं बोलिलेच म्हणे माया बहिणीसले तरी प्रत्येक ताईना चेहऱ्यावर हास्य रास. एक बी माय बहीण बिचारी राग करत नाही. पण खरं सांगू का तुम्हाला बोलेल एवढा मी मोठा नाही आहे. आम्हाला संतांची शिकवण आहे. हे बोलणं फक्त विनोदात आहे बहिणी हो. तुमले बोलसो इथला रवी किरण मोठा नाही. तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का मी कुठंच लागत नाही. तुमचा अधिकार सांगतो. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा. माझ्यासारख्या पोरानं तुम्हाला काय बोलायचंय. उगाच विनोदात बोलणं असतं आपलं नाही का. हो थोडं तुमले 10 साडांसाठी बोलणार आणि त्यांना माय बी मला काहीतरी चांगला संदेश देणार. तुम्ही काय मला बिगरी चारणं वावरी की टाकेले का म्हणा. फक्त विनोदात बोलणं आहे. मी तुम्हाला अजिबात खरं बोलत नाही. बोलू ना मग राग नाही आण बहिणीसो देखाव बाबा म्हण्या माया बहिणी कितल्या दिलदार आहेत. बोला बाबा बोला 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 महाराज. बाकीने बाया बडी बडी बोल बोल आमले माहीत तू किडा पाडशी तू नीच जे बोल. खरंच बिचाऱ्या मावल्या गैऱ्या सैन करले तिच्या लबाड म्हणले हो काय बी म्हणले हो तरी बी हसिले तीच बिचाऱ्या. तिने अशी म्हणलेली नीच जे हो तू म्हणू का. खरंच बिचाऱ्या बाया चांगल्या. बोलू ना बहिणी सो राग नाही यावा ना मायच्या. बोलू ना खरंच ताई पक्क ना राग नाही यावा ना तुमले मायच्या. खरंच नाही राग यावा ना. खरं सांगू का बहिणी सो खरं सांगू का तुमनी जातपुरी लबाड रास. एक नंबरनी लबाड जात रास आहे. तुम्ही कस काय दा काढले तो. तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही असे लबाड कस काय ठरणार ना सांगाच ना. मी याच ना गाणाच मा लबाडी लग्नेच मा गाणं म्हणतेच बहिणी सोन तुम्ही. ते एक गाणं आहे कोणतं. ए नवरी ना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा. खरंच का बहिणी सोन नवरी ना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा. खरं असते नवरी ना बाप मोती पैरत उन्हा तो याज ना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. एक नंबरने लपड जात रास राही रे. तेवढं बरं या कोणा कानाने बायाने येत तशा. आमना दोंडायचा मला लगीन चालू होतं. एक काकू गाणं म्हण राहील ती हे तथैनु ना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना हिरो हुना. तथैनु ना मना बापू उना निमित्ते समजी गहुना माय मना गोविंदा उना. मी म्हणतो आपल्या मुंबई जाणं काही शक्य व्हावं नाही. आपला गावमा गोविंदा एरियाला देखील येऊ म्हणतो मी. पायटामा थंडा पाणी काय अंग धुईली ना गोविंदादा खान्नानमा. जी काकू गाणं म्हण राहते तिला म्हणतं काकू मला गोविंदादा काढो पण म्हणतं तो लाईट ना काले उभा होता तर दिकीने इथला नियागार होता. तवय समाना भरोसा झोपडी घ्या एक नंबरनी लब्बाड जात राहस म्हणता आई रे.
नुसतं गाणंच मला लबाडी असं नाही, गरमा सुद्धा लबाडीत राहस तुम्ही पहिलेच सांग दिले तुमले राग याव नाही असं म्हणा. काय दोष आहे तुम्ही हा म्हणेले मायच्यान बी म्हणेले तुम्ही गरमा काय लबाडी राजाने सांगस तुमले. तुम्ही याना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा जमा करल्या, संध्याकाळी शर्ट कुंटील टांगी द्या, जेवण करीन तुम्ही झोपिले. तुम्ही रजावर उतरणार तर मन माय ड्युटीला चालू तुम्हाला किसा जाम लागले तुम्हाला टीएल पैसाच मेन 500 उपाडतीस तुम्ही सकाळी मग पैसा मोजा 500 कमी वाटण्यात बाईली विचारा का रे मन की सांगा 500 कसं काय कमी पडणार ना आता उलटा चोर कोतवाल कुडाटे वर ते रास आहे मायनं तुमले अक्कल नाही. मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा तीन हो म्हणा बापरे बटा बरोबर राय घात 500 गई घ्यात मी इथला बानट सुरूच नाही. तुम्हाला पाहिजे 500 जमा करस मस्त रक्षाबंधनले जात 2 ग्राम सोनं बनायला तुम्हाला जात माटी द्यायची तुमले सांगस मन भावने काय नाही मना कान माना बनाय देणार. आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा माग तू या चाले दूध सापडे नाही या 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं. गाणाच मालबाडी घर मालबाडी मग गली आली मग चांगलं वातावरण होई का. काही काही बाया गली आली मग सुद्धा लबाडच बोलती तेवढं बरं आहे. आपण नका नाण्या बाया नाहीत तशा तुम्हाला काहीच सांगाव नाही बहिणीच बोल मी बट तताना सांग राहून जडे तुम्हाला कोण राहत नाही तताना. गली आली मग काय लबाडी रास. एक बाईले पोरग होईल होतं ही दीड 1 वर्षानं पोरग होतं बाबा. टुपू चाले की समोरला वट्टावर शी करायला बशी की घरनी मालकीन दखी राहते माय म्हणे एवढसा पोरे काय उठाडू म्हणे यान शी वहिनी का यान माल बलायली बरीन फेक दी म्हणे. आई पोरग शी करा तर तिला मग ती बाई गरमा काम आवराला चालणे की उठीने येत तिथला मग पिंट्या उठीन निघ्या त्यान गरमा घुशी घ्या म्हणे ताई व बहीण अवतून बावड्या आडे शी करी घ्या माय हाया माय तो ते गरमा की राह ना म्हणे व बहीण तू येईन दखील ना म्हणे दखाल घेऊन ये शी करेल असं देखील ये ना हा म्हणल्याला पाहिजे बाई एवढी बाई सांगराने खोटं बोली का. पण लब्बाड बोला माई जात ना पहिला नंबर दखाले उनी पोऱ्यानी शी करेल ते दखेलवर सुद्धा सांगे मायो म्हणे म्हणा एवढचा पिंट्याना काय इथला खार करत होतो का असा कलर ना आगस का म्हणे. कितली लबाडी हो कितली लबाडी. गानास मा लबाडी घरमा लबाडी गली आली मा लबाडी. मग तुम्ही मौतमा जातीस मौतमा तुम्ही जातीस बहिणी सोन गाड्या करी करी गाडी माई उतरतास तोंडचा केंद्र रडती ते खरं रास का बहिणी सोन. 1 नंबरने लब्बाड जापरास आहे मायन्या कधी तेवढं बरं आहे नका नाण्या बाया नाही तीस. तुम्ही गाड्या करीन जातीस आणि प्रत्येक बाईन संगे गली आली ना नातेवाईक कोणतरी 2-4 बाया राहतील बाबा. एक बाई आता ना हात धरस एक बाई आता ना हात धरस आई बहिणीना तोंडले पदर रास गली माई चालता चालता जर गटारून ये ना बाजूमाना हात धरेल बाई सांगस ताई समाजात बरं पुढे गटारे ठाके बटव मी बरोबर दखिरानं चालतो म्हणजे तू ना पदर लायलवर सुद्धा गटारवर द्या आणि खरं रडा माची त्या का काकू तू ना गाडी माई उतरताच तोंड जाकी रडतीस त्या मरणारा म्हातारा खरंच तेवढा जीव रास का तुम्हाला. बापनासाठी मायनासाठी भाऊंसाठी किंवा एखादा तरुण कोणी मरणा त्यांसाठी सहज आपला सारखा डोळा माश्रू ते आपण मान्य करलीच. पण एखादा म्हातारा मरता मरत नाही बाकी नाही म्हातारा त्या आयडिया देतेच म्हातारा असले माराण्या काय म्हातारा सांगते जा ना तुम्ही का देवनी चिठ्ठी दवाडी टाकी देवल्या सांग ना हो म्हणा बापरे.